आणि आपल्या शास्त्रामध्येच एक सर्वोत्तम उपाय दिलेला आहे. ज्या मुलीचं लग्न ठरत नाही, जर तिला काही दोष असेल, ती जर सोमवारी घरामधनं एक कलश पाणी घेऊन त्या शंकराच्या पिंडीवर तिने वाहिलं, ते ओतायचं नाही, त्या शंकराच्या पिंडीला तिने हात लावायचा असतो, तर त्या मुलीचे पत्रिकेतले असलेले दोष हे जाऊ शकतात. हा एक उपाय मला माहिती आहे. हा राहूचा सुद्धा उपाय आहे, तो सुद्धा तो जाऊ शकतो. म्हणजे एवढं सोपं गोष्ट असताना मी बाटलीत घेऊन जाऊ का, मी थर्मासमध्ये घेऊन जाऊ का, मग तिथं गेल्यावर ओतून घेऊ का, तर हा तुमचा प्रश्न आहे. पिंडीवरती जेव्हा तुम्ही ते जल अर्पण कराल, ओतणं नाही, ह्याला जल अर्पण असंच म्हणतात. अर्पित भाव असणं म्हणजे आपल्या अंतर्मनातनं त्या तत्वाशी एकरूप होणं, ह्याला अर्पण करणं असं म्हणतात. आणि ओतणं नाही म्हणजे असंही विचारतात की म्हणजे त्या पिंडीवर ओतायचं का, तर ओतणं नाही. ओतणं म्हणजे नकोय म्हणून फेकून देतो आपण, त्याचा परत वापर होत नाही. म्हणून जे जल अर्पण केलं जातं ते कमंडलूमध्ये छोट्या घ्या, ते काढून घ्या आणि मग तिथं त्याच्यात अर्पण करा. तर एवढी काही सोप्या दोन गोष्टी आहेत. बाहेर नंदी असतो, नंदीला नमस्कार करून आत जा. नंदी हा गेटपास आहे, बाहेर आहे, हे शंकराचं वाहन आहे. त्यामुळं जिथं जिथं वाहन आहे, जिथं जिथं विष्णूची मूर्ती आहे, तिथं गरुडाची मूर्ती असते, ते गरुडाला नमस्कार करा आणि मग स्वामींना नमस्कार करा. कारण ते वाहन आहे, म्हणजे ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं. ते घेऊन जायची जबाबदारी त्या वाहनाची असते. तात्विक गोष्टींनी आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं पाहिजे. मंदिरात गेल्यावरती आपण त्या कासवापाशी 1 मिनिटं थांबणं गरजेचं आहे. कारण ते कासव आपल्याला ह्या सर्व षडरिपू आतमध्ये घे आणि मंदिरामध्ये प्रवेश कर हे सांगत असतं. तिथं मन शांत करणं गरजेचं आहे. त्यामुळं कुलदैवत, कुलाचार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येकाने करावे. असं मी जे शिकलो त्याच्यात तरी सगळ्यात सर्वोच्च उच्च स्थानावरती ह्या गोष्टी आहेत. बाकीचं तुम्ही काय साधना करायची ते हे तुमच्यावर.